नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 2026चा पवित्र अधिक मास पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना म्हणून ओळखला जातो. तर हा उद्यापासून सुरू होत आहे. हा महिना भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र महत्त्वाचा मानला आहे. तर 3 वर्षातून एकदा येणाऱ्या या पवित्र महिन्यात आपण कोणत्या 10 गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला सुख समृद्धी आणि पुण्य लाभेल. तर जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर अधिक मासामध्ये आपण काही 10 गोष्टी बघणार आहोत. 10 महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहोत. तर सर्वात पहिली गोष्ट आहे भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाची विशेष पूजा. तर त्याची माहिती. अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हणतात. या महिन्याचे स्वामी भगवान विष्णू आहेत. त्यामुळे रोज सकाळी विष्णू किंवा श्रीकृष्णाच्या मूर्तीची तुळशी पत्र वाहून पूजा करावी. आणि 2 नंबर, विष्णू सहस्त्रनाम आणि मंत्र जप करायचा आहे. या महिन्यात मंत्र जपाला 10 पटीने जास्त फळ मिळते. रोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र किंवा विष्णू सहस्त्रनामाचे पठण आवर्जून करावे. 3 नंबरला आपण कुठली गोष्ट करू शकतो बघा. 33 वस्तूंचे दान करायचे आहे. धोंडे वाण द्यायचं आहे. म्हणजे अधिक मासात 33 या अंकाला खूप महत्त्व आहे. 33 अनारसे, 33 लाडू, 33 फळे किंवा 33 सुकामेवा तांब्याच्या किंवा चांदीच्या पात्रात ठेवून ते गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला दान करावे. सोबतच आपण लेक जावयाचं सुद्धा पूजन करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण 4 नंबरला काय करायचं आहे बघूया. तर दीपदान करायचं आहे. पिठाचे किंवा दिवे करायचे आहे आपल्याला. तर घरामध्ये आणि मंदिरात रोज तुपाचा दिवा लावायचा आहे. तसेच नदीकाठी किंवा तुळशीजवळ दीपदान केल्याने घरातील इड्यापिड्या टळते आणि लक्ष्मी प्रसन्न राहते. तर आपण 5 नंबरची कुठली गोष्ट करणार आहोत बघूया. जावयाचा मान सन्मान. तर आपण महाराष्ट्रात जावयाला विष्णूचे रूप मानले जाते. जावई आणि मुलीला घरी बोलावून त्यांना नवीन कपडे देऊन आणि चांदीच्या ताटात 33 अनारसे ठेवून ओवाळावेत आणि ते दान करावे. त्यानंतर आपण श्रीमद भगवद्गीता किंवा पुरुषोत्तम ग्रंथाचे वाचन करायला पाहिजे. तर या पवित्र महिन्यात धार्मिक ग्रंथाचे वाचन किंवा श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते. दररोज भागवत पुराणातील किमान 1 अध्याय तरी वाचावा असे आपण अधिक मासात करावे. त्यानंतर आपण पवित्र स्नान आणि तीर्थयात्रेला जाण्यासाठी जायला हवं. तर शक्य असल्यास गंगा, गोदावरी किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करावे. जर ते शक्य नसेल तर घरातील अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकून स्नान केले तरी चालते. या महिन्यात संपूर्ण दिवस उपवास करून रात्री किंवा संध्याकाळी एकदा सात्विक जेवण करावे. यामुळे शरीराचे शुद्धीकरण होते आणि मानसिक शांतता लाभते असे मानण्यात आहे. तर अन्नदान आणि जलदानाचीही या उन्हाळ्याच्या दिवसात, कारण 2026चा अधिक मास हे मे-जूनमध्ये आहे. गरजू लोकांना थंड पाणी, सरबत, छत्री किंवा अन्नदान करणे हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. त्यामुळे आपल्याकडनं जे काही दान केलं जाईल ते आपण करायचं आहे. आणि गायीमध्ये 33 कोटी देव असतात असे मानले जाते. या महिन्यात रोज गायीला प्रदक्षिणा करावी. तर अशा पद्धतीने आपण अधिक मासामध्ये म्हणजेच उद्यापासून तर 15 जूनपर्यंत आपल्या हातून सेवा, दान, धर्म, कर्म जे काही करणार आहोत ते अगदी मनोभावे करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.